की टिका। मुमरा की क्या बात कर रहे हैं तुम? आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे। इम्तियाज जलील हा साप आहे, हे निजामाचे पूर्वज आहेत ते। हिरवे साप विसरलेले आहेत, कदाचित त्यांचा स्वतःचा इतिहास विसरलेले आहेत। तुम नहीं, तुम्हारे 7 पीढ़ियां ऊपर से नीचे आए तो वो भी हरा नहीं कर पाएंगे महाराष्ट्र को। आधी एमआयएमची नगरसेविका सहर शेख आणि आता इम्तियाज जलील यांच्या एका विधानानं महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच पेटलंय। येणाऱ्या काळात मुंब्राच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला हिरवं करू, सहर शेखला सपोर्ट करताना इम्तियाज जलील यांनी हे वक्तव्य केलंय। त्यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधारी चांगलेच आक्रमक झालेत। इम्तियाज जलील साप आणि निजमांचे पूर्वज आहेत अशी सडकून टीका संजय शिरसाटांनी केली। एक मर्तबा आप सुन लीजिएगा, हम हमारी ये जो बच्ची चुनकर आई है शहर, उसके स्टेटमेंट से हम कतई किनारा नहीं कर रहे हैं, बिल्कुल नहीं कर रहे हैं। हम पूरी तरह से पूरी मजबूती के साथ मजलिस इत्तेहाद और मुस्लिमीन एक बार फिर से कहकर जा रहे हैं कि सिर्फ मुमरा की क्या बात कर रहे हैं तुम? आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे। इम्तियाज जलील हा साप आहे, हे निजामाचे पूर्वज आहेत ते। यांना इथून महाराष्ट्रात येऊन अशांतता कशी पसरेल हा त्यांचा लक्ष आहे। हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, या संत महंतांचा महाराष्ट्र आहे, समाजवादी चळवळीचा हा महाराष्ट्र आहे, पुरोगामी लोकांचा हा महाराष्ट्र आहे। आणि अशा महाराष्ट्राला तर एखाद्या रंगाने रंगून जो जातीचा रंग देण्याचा प्रयत्न करतोय हा अत्यंत घातक आहे। खरं तर याच्यावर कारवाई केली पाहिजे। इम्तियाज जलील यांच्या आव्हानानंतर सत्ताधारी नेते आक्रमक झालेत। महाराष्ट्राला हिरवं करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्येच गाडलं असं म्हणत नितेश राणेंनी जोरदार हल्लाबोल केलाय। तर तुमच्या 7 पिढ्या खाली आल्या तरी महाराष्ट्राला हिरवं करू शकणार नाहीत असं म्हणत नवनीत राणांनी जलील यांचा समाचार घेतलाय। हिरवे साप विसरलेले आहेत, कदाचित त्यांचा स्वतःचा इतिहास विसरलेले आहेत की आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि आमच्या संभाजी महाराजांनी हेच स्वप्न बाळगणाऱ्या औरंगजेब असेल किंवा टिपू असेल आणि असंख्य ह्यांच्या इस्लामिक मुघल राजांना ज्यांनी आमच्या ह्या हिंदू भूमीला, हिंदू राष्ट्राला, आमच्या हिंदू महाराष्ट्राला हिरवं करण्याचं स्वप्न बघितलं, त्यांना ह्याच महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडून दाखवलेलं आहे। त्यांनी जे म्हटलं की सिर्फ मुमरा नहीं पूरी महाराष्ट्र को हरा करेंगे, छत्रपति की औलादें और छत्रपति के भक्त और उनका खून हमारे अभी भी शरीरों में दौड़ रहा है। तुम नहीं, तुम्हारे 7 पीढ़ियां ऊपर से नीचे आए तो वो भी हरा नहीं कर पाएंगे महाराष्ट्र को। इतना एवढा मानसिकतेचे जे पद्धत आहे, मला वाटते की इम्तियाज जलीलला तमीज हा विसरलेला आहे। आम्ही मायनॉरिटी म्हणून, अल्पसंख्याक म्हणून या देशामध्ये त्यांना आपले घरामध्ये, आपल्या देशामध्ये खपून घेत आहे। त्याचा अर्थ हे नाही की सगळ्यांनी बांगड्या घालून बसलेले आहे। ज्या दिवशी आम्हाला दाखवण्याची वेळ आली तर 15 सेकंड आजही काफी आहे। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री गुलाबराव पाटलांनीही इम्तियाज जलील यांना चांगलंच सुनावलंय। गुलाबराव पाटलांनी जलील यांना थेट इशारा दिलाय, तर महाराष्ट्राला हिरवं करण्याची कुणाची हिंमत नसल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय। अजूनही कुणाची हिंमत नाही महाराष्ट्र हिरवा करण्याची। शेवटी आम्ही जरी म्हटलं की शेवटी हिंदुत्वाची एक मोठी व्यापक व्याख्या आहे, लक्षात घ्या। जो हिंदुत्व विचाराची व्याख्या वेगळी आहे, त्याच्यात आम्ही असं कधी करत नाही। त्यामुळे असं कुणी म्हणण्याचं धाडस करू नये, ज्याचं त्याला त्या भाषेत उत्तर दिलं जाईल। इम्तियाज जलील म्हणते महाराष्ट्र पूर्ण हिरवागार करू। हे बघा, कोणी म्हटल्यानंतर कोणी सांगत नाही। आता इथे शिवसेनेच्या कार्यक्रमामध्ये किती मुस्लिम आहे असं कोणाच्या म्हणण्याने काही गोष्टी हिरवागार होऊन जातील आणि पिवळ्यागार होऊन जातील ह्याला काय अर्थ नाहीये। उलट माझा त्यांचा सल्ला आहे की अशा पद्धतीचे वक्तव्य करून जी देशामध्ये, राज्यामध्ये शांतता आहे ती बिघडवू नये। सहर शेख यांच्या वक्तव्यानं आधीच वाद पेटला होता। आता इम्तियाज जलील यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे आगामी काळात